कोकणाच्या मंदिरांचा जर अभ्यास केला तर कोकणात अशी हजारो वर्षापूर्वीची अशी कोणती जुनी प्राचीन मंदिरं जास्त करून आढळून नाहीत. क्वचितच कुठे दिसायला मिळतात. पण 400 ते 500 वर्षापूर्वी बांधलेली ही जुनी ग्रामदेवतेची मंदिरं आहेत, ती मंदिरं आत्ता सध्या आढळून येतात काही ठिकाणी. हल्ली तर ती मंदिरं पाडून त्याला नवीन सिमेंट प्लास्टरच्या मध्ये रूपांतर केलं जातं आहे. पण त्या ज्या ग्रामदेवतेच्या मंदिरांमध्ये जी आध्यात्मिक एक स्पिरिच्युअल एनर्जी होती, ती मला वाटते ह्या सिमेंट प्लास्टरच्या जंगलामध्ये येईल असं वाटत नाही. आता आपण आहोत कोकणातील एका अशा कौलारू मंदिरामध्ये. पाहूया हे मंदिर कशा प्रकारे आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोकणातील जी ग्रामदेवतेची मंदिर आहेत ती निसर्गरूपी एका ठिकाणावरती असतात. म्हणजे जंगलात किंवा अशा, आणि त्याच्या आजूबाजूला जर बघितलं तर देवराई दिसून येते, जिथे उंच उंच अशी झाडं असतात. ती झाडं एक प्रकारची एक स्पिरिच्युअल एनर्जी असते. ती झाडं एक देवराई म्हणून ती जपून ठेवलेली असतात ती पूर्वजांनी. त्या झाडाला एक कोणताही प्रकारचा धक्का लागू नये म्हणून ती तेवढा तो जो काय स्पेसिफिक एरिया आहे तो स्पेसिफिक एरिया जपलेला असतो. त्याच्यामुळे तिथलं वातावरण हे कायम थंडगार असतं. याचं सगळ्यात मोठं हे वैशिष्ट्य आहे.